पंढरपूर करकम रोडवरती हिरव्यागार वनराईनं रंगलेल्या आणि निसर्गाच्या सानिध्यात प्रसन्न वातावरणात खवय्यांच्या सेवेसाठी सदैव तत्पर असलेलं हॉटेल उत्तम स्मृती भोसले उद्योग समूहाच्या संकल्पनेतून साकारण्यात आलेल्या आणि अल्पावधीतच लोकप्रिय झालेलं हॉटेल उत्तम स्मृती आम्ही देतो शुद्ध शाकाहारी आणि मांसाहारी जेवणाची उत्तम सोय। हॉटेल उत्तम स्मृती स्पेशल मटन थाळी, चिकन थाळी, मच्छी थाळी, राईस प्लेट, गावरान चिकन थाळी, काळा मसाला, तंदुरी, चिकन टिक्का, त्याचबरोबर 31 डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर खास व्हेज आणि नॉन व्हेज खवय्यांसाठी हॉटेल उत्तम स्मृती यांच्या वतीनं 31 डिसेंबर ते 10 जानेवारी 2024 पर्यंत खास ऑफर। यामध्ये स्पेशल चिकन 65 फक्त 100 रुपये आणि चिकन थाळी फक्त 100 रुपये, तसंच वाढदिवस, अॅनिव्हर्सरी व इतर पार्टीसाठी स्वतंत्र अशा हॉलची सुविधा उपलब्ध। चला तर मग नववर्षाच्या स्वागतासाठी एक वेळ हॉटेल स्मृतीला भेट देऊया। आमचा पत्ता पंढरपूर करकम रोड, शंकरनगर, करकम। संपर्क 7700909999। माढा लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवारीचा भाजपमध्ये असलेला तिढा काही केल्या सुटायचे नाव घेताना दिसत नाही, कारण मोहिते पाटलांना आज पुन्हा एकदा माढ्यातून लोकसभेची निवडणूक लढवण्याचा निर्धार करताना भाजपला इशारा दिल्याचे मानले जात आहे। माढ्यातून कोणी निवडणूक लढवो अथवा न लढो, मी लोकसभेची निवडणूक लढविणार आहे असा इशारा अकलूज येथील सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष जयसिंह मोहिते पाटील यांनी दिला। सदाशिवनगर येथील श्री शंकर सहकारी साखर कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक जाहीर झाली आहे। या कारखान्याच्या 21 पैकी 19 जागा बिनविरोध झाल्या आहेत, तर उर्वरित 2 जागांसाठी निवडणूक लागली आहे। त्या उमेदवाराच्या प्रचाराच्या शुभारंभाच्या सभेत जयसिंह मोहिते पाटील लोकसभेची निवडणूक लढवण्याचा निर्धार बोलून दाखवला। यावर भाजपची प्रतिक्रिया काय असणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष असणार आहे। जयसिंह हे मोहिते पाटील घराण्याचे निवडणूक रणनीतिकार म्हणून ओळखले जातात, त्यामुळे जयसिंह यांच्या दाव्याला विशेष महत्त्व आहे। निवडणूक लढवण्याचा निर्धार त्यांनी माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील, आमदार रणजितसिंह मोहिते पाटील आणि इतर महत्त्वाच्या नेत्यांच्या उपस्थितीत बोलून दाखवलाय। एकीकडे माढ्यातून खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना तिकीट मिळण्याचे संकेत भाजपचे नेते देत असताना दुसरीकडे मोहिते पाटीलही लोकसभेची निवडणूक लढवण्याचा निर्धार वारंवार बोलून दाखवत आहेत। त्यामुळे माढ्याच्या निवडणुकीकडे संपूर्ण सोलापूर आणि सातारा जिल्ह्याचे लक्ष असणार आहे। धैर्यशील मोहिते पाटील यांनीही लोकसभा निवडणूक लढवण्याची तयारी केली आहे। माढा मतदारसंघातून त्यांनी प्रचाराच्या 2 ते 3 फेऱ्याही पूर्ण केल्या आहेत। रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि मोहिते पाटील यांच्यामध्ये टोकाचे मतभेद आहेत, पण भाजपत पक्षशिस्त महत्त्वाची मानले जाते, त्यामुळे मोहिते पाटील लोकसभेची निवडणूक लढवणार का अशी चर्चा सुरू असतानाच आज जयसिंह मोहिते पाटील यांनी केलेल्या विधानाला विशेष महत्त्व आहे। जयसिंह मोहिते पाटील म्हणाले, सदाशिवनगर येथील श्री शंकर सहकारी साखर कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक म्हणजे लोकसभेची रंगीत तालीम आहे। या निवडणुकीत आपल्याला सजगपणे काम करायचं आहे। लोकसभेची निवडणूक कोणी लढवो अथवा न लढवो, माढ्यातून मी लोकसभेची निवडणूक लढवणार आहे। माढा लोकसभा मतदारसंघातून कोणत्याही परिस्थितीत निवडणूक लढवण्याचा मनसुबा मोहिते पाटील घराण्यातून वारंवार दर्शवला जात आहे। त्यामुळे भाजपने मोहिते पाटील यांना तिकीट नाकारले तर ते कोणत्या पक्षाकडून निवडणूक लढवणार हेही पाहावे लागणार आहे। दरम्यान रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनीही प्रचाराला सुरुवात केली आहे। विविध नेत्यांबरोबर ते थेट जनतेशी संवाद साधत आहेत। मोहिते पाटील यांनीही माढा मतदारसंघातील आपल्या गटाला कामाला लावले आहे।